कारण कुठेतरी आपला खेळ हा खूप चांगला चाललाय आणि मी पण अपेक्षा करतो गाडा मालकांकडून की अजून हा खेळ पुढे चांगलाच करावा. चांगला का काही लोक आम्हाला ट्रोल करतात, आमचं कर्ज फेडला त्यांनी भेटत, आम्ही त्यांची वाट बघतोय, त्यांचा कर्ज आम्ही त्यांच्या पूर्ण फेडणार आहे. तर त्यांना आज उत्तर माझ्या बैलांनी दिलंय, मी काय त्यांना उत्तर देणार नाही, माझ्या बैलांनी त्यांना उत्तर दिलंय, त्यामुळे मला उत्तर द्यायची काही गरज नाही त्यांना. म्हणजे काही आता गाडी झाल्यानंतर काही चिडीचं नाही ना? काय चिडीचं काय नाही, प्रेमाने गाडी झाली, असं काही चिडीचं वगैरे काही नाही, वाद वगैरे काही नाही. बरोबर. तर मंडळी तुम्ही समोरच बघू शकता, सुंदर अशी गाडी पळाली. वालिवलीकरांचा लक्ष आणि शिलगावचा राणा. निकाल पेंडिंगला होता पण गुलालाचं मानकरी झाल्यात ही जोडी. या जोडीविषयी विचारूया आणि आजचा गुलाल कसा झाला ते विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. आज छान जोडी पळाली, निकाल पेंडिंगला होता आणि पैरा कसा जुळून आला ते सांगा आधी. पैरा मागच्या हप्त्यात आपली गाडी पळाली होती राणाची आणि आपली, आणि राणाची आज एक बैल सांगून गाडी होती कोलीगोपरचा लक्षाबरोबर. तर लक्ष आपण त्यांना लपूनला बैल दिला होता आणि त्यांनी तिकडे लपूनला पिंपरोलीचा मन्या होता कर्जतचा, आणि सुंदर अशी गाडी लढत झाली. बरोबर. आणि निकाल पेंडिंगला आपल्या लक्षाने निकालाचा 500 आहे, त्यांनी आज निकाल घेतला. बरोबर. आता काय मी बघतो ना, खूप मोठ्या मोठ्या लढती लक्षाच्या कायम होत असतात. चला हार जीत तर कुठं पण होते, पण कुठेतरी बघा संयमाने तुम्ही कायम खेळ पण दाखवतो चांगला. काय बोलाल आज तसं बघा गेलो, गाडी सुट्टीला थोडी गाडीने झोल खाल्ला होता. एक चढ गाडी मागं होती, दोन चढ गाडी मागं होती, तेवढा अंतर कवर करून गाडी पुढे आपण धाग्यामध्ये मारली आपण. बरोबर. आता पैरा कसा घडून आला? तुम्ही लपून दिला होता राणाला, पहिल्यांदा गाडी पळाली, आता ही दुसऱ्यांदा पळाली. बरोबर. पहिल्यांदा कधी पैरा झाला होता? पहिल्यांदा मागच्या अड्ड्यात, इथे ह्याच अड्ड्यात पळाली होती आपली गाडी. बरोबर. आणि ड्रायव्हर कोण बसवला? ड्रायव्हर आज कुणाल ड्रायव्हर होता, आंबेशिवचा. बरोबर. आता नियोजन कुठेतरी चांगलं करण्यासाठी बघा भरपूर जणांची मदत लागते आणि लक्षाचं तर खूप मोठं नावच आहे. नियोजन मला वाटतं होतच असतील. जसा राणावाल्यांचा फोन आला होता का तुम्ही राणावाल्यांना फोन केला होता? असा माझा भाचा आहे सुमित बावेकर, त्यांनी नियोजन करून दिलं होता. त्यामुळे मी कोणी फोन केला, कोणी असं आपण काय बोलत नाही. बघा बैल पळतोय तर लोक रोज फोन करतात, मग आपण बैल कोणाला द्यायचं हे आपण अभ्यास करून बैल देतो. काय कोणाला पण बैल देणं योग्य नाही. जो बैल लक्षामध्ये पळेल, योग्य अशी गाडी पळाली झाली, गाडी गुलाल झाला पाहिजे, गुलाल पडला नाही पाहिजे, त्या हिशोबात आपण पैरा करतो. बरोबर. आता आज उसडण्याच्या मैदानामध्ये गाडी लवकरच झाली, मला वाटतं व्हॉट्सअपला गाडी जमलेली होती आपली, व्हॉट्सअपला जमली होती आणि कुठेतरी व्हॉट्सअपवाल्याने आता लवकर खेळ दाखवतो, ते पण एक चांगली गोष्ट आहे. काय बोलाल? लवकर गाड्या जेवढ्या लवकर गाड्या होईल तेवढ्या चांगलंच आहे, कारण आता शर्यतीमध्ये बैल खूप वाढलेले आहेत, टाईम पुरत नाही, त्यामुळे जेवढं लवकर गाड्या होतील तेवढं चांगलंच आहे आणि चांगला खेळ चालू आहे. बरोबर. आता मला वाटतं मन्याची आणि तुमची याच्या आधी पण काही गाड्या झालेल्या आहेत. याच्या आधी पावसाळ्यात 2 वेळा झाली आपली गाडी. पावसामध्ये गाडी तुम्हाला मागे बाईट दिली होती मी, पावसाळ्यात आपली गाडी पडली होती. त्यानंतर आपण दोन महिन्यापूर्वी आपली गाडी झाली उंबरवेड्याला, तेव्हा चांगली मोठी लढत झाली होती, पूर्ण मैदानामध्ये अशी प्रेक्षणीय लढत झाली होती. महिन्याबरोबर हा होता भवानी, ताडेली भिवंडीचा भवानी ना, आमची A1 जोडी लक्ष आणि साईगावचं सुंदर, आणि आपण ती गाडी अंतरात मारली होती. बरोबर. त्यानंतर आज आपली पुन्हा ती लढत झाली. त्यांनी मागे एक बाईट, आज सांगतो तुम्ही आज बाईट घेता म्हणून सांगतो, त्यांनी मागे एक बाईट दिली होती कर्जतला का काही लोक आम्हाला ट्रोल करतात, आमचं कर्ज फेडला, त्यांनी भेटत, आम्ही त्यांची वाट बघतोय, त्यांचा कर्ज आम्ही त्यांच्या पूर्ण फेडणार आहे. तर त्यांना आज उत्तर माझ्या बैलांनी दिलंय, मी काय त्यांना उत्तर देणार नाही, माझ्या बैलांनी त्यांना उत्तर दिलंय, त्यामुळे मला उत्तर द्यायची काही गरज नाही त्यांना. म्हणजे काही आता गाडी झाल्यानंतर काही चिडीचं नाही ना? काय चिडीचं काय नाही, प्रेमाने गाडी झाली, असं काही चिडीचं वगैरे काही नाही, वाद वगैरे काही नाही. बरोबर. कारण कुठेतरी आपला खेळ हा खूप चांगला चाललाय आणि मी पण अपेक्षा करतो गाडा मालकांकडून की अजून हा खेळ पुढे चांगलाच करावा. चांगला. आम्ही आपल्याकडून कधी वाद आजपर्यंत झालेला नाही आणि कधी घडणार पण नाही. बरोबर. आमची जर गाडी जर कधी पडली तर आम्ही 2 मिनिटांमध्ये मैदान थांबत नाही, बैल डायरेक्ट टेम्पोत भरतो आणि सरळ निघून होतो. त्यामुळे आम्ही कोणत्या प्रकार राग नाही करत, काही नाही. कुठेतरी आपलं नियोजन चुकतो, त्यामुळे गाडी आता मागच्या रविवारी पिसारवेला आपली गाडी फक्त 2 इंचांनी फक्त गाडी पडली होती, तुम्ही ती बाईट पण घेतली. बरोबर. काय नियोजन आमचं चुकलं आम्हाला माहिती आहे, त्यामुळे गाडी पडली. बरोबर. मग ते त्याच्यातून आपण गाडी पडल्यानंतर आपल्याला त्यातून शिकायला पण भेटतो. बरोबर. आपलं कुठे नियोजन चुकला म्हणून आज गाडी पडली, आणि जर प्रत्येक गाड्या जिंकल्या तर सगळेजण जिंकायला येतात, आपण एकटं थोडं जिंकायला येतोय. बरोबर आहे. कधीतरी गाडी पडली पण पाहिजे, त्यातून गाडी माणूस शिकतो तरी, काहीतरी आपलं नियोजन चुकतोय, नाही तर आपल्याला पण गर्व होतो का माझा बैल प्रत्येक मैदानात गुलाल घेतोय, हा गोष्टीचा प्रत्येकाला गर्व होतो. आणि आम्हाला पण कधी कधी होतो का माझा बैल हा ओव्हरटेकचा बादशाह आहे. त्या दिवशी गाडी पडली, त्यातून आम्हाला शिकायला भेटलं काहीतरी आपलं नियोजन चुकलं म्हणून गाडी पडली. पण गाडी ती पण छान पळाली गाडी. गाडी काय पडली तुम्हाला पण माहिती असेल, मैदान एकदम नियोजन बरोबर शॉर्ट पाडी होती. शेवटच्या देवदगडाला पण आपली गाडी आधीच्याकडे मागे होती, 2 उड्यामध्ये आपल्या लक्षाने गाडी कव्हर करून फक्त 2 इंचांनी आपली गाडी पडली. तिचा 2 उड्या एक्स्ट्रा भेटतात लक्षाला, आता गाडी 100% झाली असती. बरोबर. पण कुठेतरी एक गोष्ट होते बघा, वासरा ही गाडी तुमच्या गाडीवर विजय मिळवला, पण ते म्हणतात ना जिंकणाऱ्यापेक्षा हारणाऱ्याची चर्चा जास्त होते. कारण वासरा बघा, तो वासरू जो आहे उसडण्याचा रायबा, त्याचा नादच नाही. त्याला काही लोकांनी घोडचा दुसरा सर्जा बोलतात बघा, घोडचा सर्जा, तो दुसरा सर्जा असं त्याला नाव दिलंय. वासराचा नादच नाही, वासरू खूप छान पळतो तो. आणि आपले बबलू शेट त्यांनी पण नवीन खरेदी केली, 10 लाखाची खरेदी केली, तो पण वासरू छान पळाला. बघा बैलांचं काम बैल करणारे, आपण नियोजन करणार फक्त, आणि बैल प्रत्येक गाडा मागाचे बैल चांगलेच पळतात. बरोबर. आता जी आज तुमची लढत झालेली आहे मन्याबाई सोबत, मी पण अपेक्षा करेन की येणाऱ्या कालामध्ये तुम्ही सोबत पण पळावा, कारण कुठेतरी कसा मन्याबाई चांगली होऊन जाईल तुमची. पब्लिकने माझ्या मते तो पळत नाही वाटतं,
दोन्ही खांदी आतूनच पळतो तो. दोन्ही गांधी आतून पण आपला पण आतूनच पळतो. आतूनच पळतोय. आणि जशी आता मागे एक गाडी पळायची आता ती तो पैरा आम्हाला दिसत नाही ते रायफल 100% लवकरच ती वनजोडी आपल्या मैदान दिसणार तुम्हाला. थोडे काहीतरी मतभेद होते आमचे, ते आमचे झालेत क्लिअर. झालेत लवकरच आमची गाडीला मैदानात प्रेक्षकांना बघायला भेटेल. बरोबर, कारण कुठेतरी एक गाडी पळते ना तर तिच्या मागे खूप सारे चाहता वर्ग बनतोय हा. आणि कुठेतरी बनला होता पण आता 2-3 मैदान लवकरच ती गाडी प्रेक्षकांसाठी बघायला भेटेल तुम्हाला बरोबर. सगळ्यांना. आता राणा विषय काय बोलाल बघा, आता साथ देते कुठलं तरी चांगलं राणा हा गेल्या वर्षी उजव्या खाली पल्पिंगने जोरात पाव होता. मी त्याला गेल्या वर्षी चांगला बघितला, लुक्का शेलूडचा लुक्का, आणि गाडी कंटिन्यू गुलात होती. यावर्षी त्याने डाव्या खांदी त्यांना पब्लिकने चालू केला. आणि माझ्या मते 15 दिवसापूर्वी हा राणा आणि आपला MIDC एक्सप्रेस वजीर ती गाडी चांगली पळाली. त्यानंतर मला भाच्याने फोन केला, मामा का शिलचा राणा चांगला बोलतोय, आपल्या लक्षाला आपण पैरा करूया. ठीक आहे बोललो. आता भाच्याला पण आपण नाही बोलू शकत नाही, आणि बैल पळतो तर लोक फोन करतात आपल्याला. तसे आपल्या मामांनी फोन सांगितला का बाबा बैल द्या आम्हाला, आपण तो गाडी जुळून आणली आणि 2 वेळा आपण गाडी ती पळवली. बरोबर. ड्रायव्हरचं आज काय कौतुक करा. ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर तर तुम्हाला माहिती आहे भाष्याच आहे. तसं पंकज पण बसतोय. पंकज बसणार होता, पंकजची गाडी दुसरी गाडीवर बसून गेला म्हणून आम्ही लगेच कुणाला बसवलं. गाडी मांडली होती, मग पंकज पुढे गेल्यानंतर मग आपण दुसऱ्या गाडी बसून गेला म्हणून कुणाला बसवलं. बरोबर. आज उसडणेकरांचा पहिलाच हा रितसर मैदान आहे. काय बोला, लाईव्ह पण चालू आहे. उसटण्याचा मैदान मला तर सांगू का, पुन्हा मुंबईमध्ये उसटण्याचा मैदानचा नियोजन मला खूप आवडतो. त्यांचे जे कमिटी आहे त्यांचे एकदम स्ट्रिक्ट पण आहेत, ते कोणाला ऐकून घेत नाही. गाडी पट्टीवरनं सुटली, 3-3 कॅमेरे आहेत, लाईव्ह वगैरे सगळं एकदम व्यवस्थित नियोजन आहे. उसटण्याची कमिटी एकदम चांगली आहे. बरोबर आहे. आता जसं आता भरपूर चर्चा चालू आहे की लक्ष्याला खूप साऱ्या मागण्या होतात करारासाठी किंवा विक्रीसाठी. मग येणाऱ्या कालामध्ये जर कोणाचा होकार आला तर काय विक्री नाही, किंवा लक्ष कराराचा विकायचा नाही आपल्याला, पण करासाठी माझा विचार, आमच्या घरचे थोडे प्रॉब्लेम, तुम्हाला मागे सांगितलं होतं मी, थोडा प्रॉब्लेम आहे घरी म्हणून, माझ्या लग्नाचा विषय आहे. त्यामुळे बैल घरी नियोजन करायला जास्त वेळ भेटत नाही, म्हणून करारावर द्यायचा विचार आहे. करारावर द्यायचा विचार आहे. काय बोलाल, आजची ही जोडी पळाली, एक आनंदाचा गुलाल. आजचा गुलाल किती महत्त्वाचा होता, काय बोलाल? गुलाल तर महत्त्वाचा असतो, कारण एक बैल सांगून गाडी होती आणि समोर पण जोडी चांगलीच होती, त्यामुळे आजची गाडी चांगली पडली. गुलालचा आपल्याला आनंद आहे आजची गाडी. चला, तुम्हाला ही छान जोडी पळवली, याच्या पुढे पण पळवा आणि कायम गुलालात राहावा, माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद. साईडला तुम्ही बघू शकता, लक्ष्याला साथ दिली ती खरोखर पळणारा एक वेगाचा खूप छान, म्हणजे असा पल दाखवतो असा शिलगावचा राणा. आपण विचारूया. खूप छान गाडी पळवली राणा आणि लक्ष्या. आता सांगितलं दुसऱ्यांदा गाडी पळवली, काय बोलणार? हो, पहिल्यांदा बी जाम चांगली गाडी पळाली, अंतरात झाली म्हणून आता दुसऱ्यांदा पण जुळून आणली ही गाडी. बरोबर. मागच्या वर्षी मी बघितलंय खूप सारे चांगल्या नियोजनामध्ये पळायचं, तशी सुरुवात झाली का यावर्षी, काय बोलाल? हो, चांगली सुरुवात. पहिला आम्ही उजवीला हाकलायचो घरच्या गाडीची, मग नंतर आम्ही बघितलं थोडा उजवीला कमी आहे बैल, आम्ही डावीला टाकला तर एकदम याच्या स्पीड पहिल्यासारखा आला म्हणून आम्ही आता डावीला दाखवतो डायरेक्ट नंबरात. मागच्या सीझनला आम्ही बघितलं कुठेतरी घोटच्या सर्जासोबत पण याचा फेरा एक पडला होता. घोटच्या सरच्यासोबत बी खिडकायला फेरा पडलेला आमचा. बरोबर आहे. आणि मला वाटतं मथुर सोबत पण पळालेला आहे. 2 वेळा मथुर सोबत फेरा पडलेला आहे. बरोबर आहे. कुठेतरी बघा आज एक नामांकित बैलांच्या सोबत पळतोय, तर कुठेतरी आपल्या बैलाची पण चर्चा चालू आहे, काय बोलाल? हो, चर्चा तर आहे, कारण गेल्या वर्षीपासून आम्ही डायरेक्ट 1 नंबरातच खेळतोय बिनजोडला. आता या सीझनला पण बिनजोडलाच खेळतो. बरोबर आहे. मला आठवतंय इताड्याला जो मैदान झाला होता, मला वाटतं मुंबईचा प्रथम असा बैल आहे राणा, ज्यांनी 4 व्हीलर आपल्या नावावर केली होती. 30 गावचा शंकरनं आमच्या राणाने 1 नंबरची 4 व्हीलर मिळवली तिथे. बरोबर आहे. आता यावर्षी पण जसा इताड्याचा मैदान येईलच काही दिवसानंतर, कसं काय नियोजन आपलं कराल? दिसेल तिथे पण मोठा नियोजनच दिसेल आमचा बरोबर. गेल्या वर्षी सारखा. चालेल. चला, तुम्हाला आजच्या गुलालसाठी शुभेच्छा. आणि लक्ष्य आणि राणा खूप छान गाडी पळाली, खूप आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद.